देवाच्या सामर्थ्यशाली नावात आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण येशूचा विश्वासघात, पेत्राचा नकार आणि यहुदाचा पश्चाताप पाहिला. आजच्या भागात आपण प्रभू येशूच्या दुःखभोगातील सर्वात गंभीर आणि हृदयस्पर्शी घटनांकडे पाहणार आहोत. आपण पाहतो की येशूला पिलातासमोर उभे केले जाते. लोक त्याची थट्टा करतात, त्याला मारहाण करतात आणि शेवटी क्रूसावर खिळतात. ज्याने लोकांवर प्रेम केले, रोग्यांना बरे केले आणि देवाचे राज्य घोषित केले, त्यालाच लोकांनी नाकारले. या भागात आपण पाहणार आहोत की येशूने अपमान, वेदना आणि दुःख सहन करूनही मानवजातीवरचे प्रेम सोडले नाही. क्रूसावर त्याने आपल्या पापांसाठी स्वतःचे जीवन अर्पण केले. तसेच आपण येशूच्या त्या वेदनादायक शब्दांकडे पाहणार आहोत, माझ्या देवा तू मला का सोडले? आणि शेवटी त्याने आपला प्राण कसा सोडला? तर चला आजच्या वचनातून आपण क्रूसाचे खरे महत्त्व आणि येशूच्या अद्वितीय प्रेमाची खोली समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तई याच्या 27व्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून ते 50व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण मत्तईचे शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 7 आणि 8 ही वचने वाचूया. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. ही भविष्यवाणीची एक विलक्षण पूर्तता होती. पुढे आपण जाऊया. 9 आणि 10 वचन. तेव्हा जे वचन इर्माया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की, आणि ज्याचे मोल इस्रायलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. आणि परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. या भविष्यवाणीचा उल्लेख इर्माया याचा 18वा अध्याय 1 ते 4 वचनांमध्ये आढळतो. आणि बहुधा जकर्या 11वा अध्याय 12 आणि 13 मधून तिचा संदर्भ घेतला आहे. ही भविष्यवाणी इर्मायाच्या नावाने दिली गेली कारण येशूच्या काळात संदेष्टांच्या पुस्तकांच्या विभागाची सुरुवात इर्मायाच्या पुस्तकाने होत असे. त्यामुळे त्या संपूर्ण विभागाला त्याच नावाने ओळखले जात असे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यहुदाने 30 रुपयांची नाणी परत आणली तेव्हा येशू तेथे उपस्थित होता. खरे तर येशू यहुदासाठी देखील प्राण अर्पण करण्यासाठी जात होता. गेतशेमाने बागेत येशूने यहुदाला परत येण्याची संधी दिली होती आणि त्याला म्हटले होते, गड्या तू कशासाठी आला आहेस? अगदी त्या शेवटच्या क्षणी सुद्धा यहुदा प्रभू येशूकडे वळला असता तर त्याला क्षमा मिळाली असते. आता आपण पिलात येशूची चौकशी करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण पाहूया 27वा अध्याय आणि 11वं वचन. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने त्याला म्हटले, आपण म्हणता तसेच. धार्मिक पुढाऱ्यांना येशूपासून सुटका हवी होती कारण त्यांच्या मते त्याने दुर्भाषण केले होते. प्रमुख याजकाने त्याला शपथेवर विचारले होते की तो ख्रिस्त देवाचा पुत्र आहे का? तेव्हा येशूने होय असे सांगितले होते. पुढे मत्तईचा 26वा अध्याय 64 वचनामध्ये तो म्हणतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. धार्मिक पुढाऱ्यांना हे दुर्भाषण वाटले आणि ते त्याला दगड मारून ठार करू इच्छित होते. पण रोमी सत्तेखाली यहुदी लोकांना मृत्यूदंड देण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्यांनी येशूला पिलाताकडे अशा आरोपासह नेले जो रोमी न्यायालयात टिकाव धरेल. देशद्रोहाचा आरोप योग्य ठरेल म्हणून त्यांनी येशूवर यहुदांचा राजा असल्याचा दावा करतो असा आरोप ठेवला. या आरोपाला येशूने शांतपणे उत्तर दिले, होय आपण म्हटले तसेच. पुढे आपण जाऊया. 12वं वचन. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी त्याच्यावर काही खोटे आरोप केले
पण आपल्या प्रभूने त्यांना उत्तर देण्याची तस्ती घेतली नाही. यावेळेस आपण 13 आणि 14 ही वचनं वाचू. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. प्रियांनो, यशा 53 आणि 7 या वचनानुसार लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. वाचूया आपण 15 आणि 16 वचन. त्या सणात लोक सांगतील, तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. इतर शुभवर्तमानांप्रमाणे मत्तेकृत शुभवर्तमान तपशीलवार वर्णन देत नाही. ते केवळ मुख्य घटनांविषयी बोलते. पिलाताला स्पष्ट दिसत होते की धार्मिक पुढाऱ्यांकडे येशूला मृत्यूदंड देण्यासाठी ठोस कारण नव्हते. इतर काही जणांप्रमाणे येशूने रोम विरुद्ध बंड पुकारले नव्हते. पिलात अडचणीत सापडला होता. एकीकडे त्याला येरुशलेममध्ये शांतता राखण्यासाठी धार्मिक पुढाऱ्यांना खुश ठेवायचे होते, तर दुसरीकडे कोणताही योग्य गुन्हा नसताना येशूला मृत्यूदंड देणे त्याला योग्य वाटत नव्हते. म्हणून त्याने एक उपाय शोधला. वलांडण सणाच्या वेळी एखादा यहुदी कैदी सोडण्याची त्याची प्रथा होती. त्यामुळे त्याने लोकांसमोर 2 पर्याय ठेवले, येशू किंवा बरब्बा. बरब्बा हा खून, दरोडा आणि देशद्रोह यासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी अटकेत असलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार होता. पुढे आपण जाऊया 17वं वचन. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे, बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला? पिलाताला वाटले की जमाव येशूला सोडण्याची नक्कीच मागणी करेल, कारण त्याच्या आणि बरब्बाच्या स्वभावातील फरक अगदी स्पष्ट होता. पुढे आपण जाऊया 18वं वचन. कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. पिलात एक धूर्त राजकारणी होता. काय घडत आहे हे तो पाहू शकत होता आणि त्याला खात्री होती की जमाव बरब्बाला वधस्तंभावर चढवण्याची आणि येशूला सोडून देण्याची मागणी करेल. अशा रीतीने त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग त्याला मिळाला असता. पुढे आपण जाऊया 19वं वचन. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. पिलाताची बायको अत्यंत अंधश्रद्धाळू होती. कदाचित ती एखादा गूढधर्म पाळत असावी आणि अशा प्रकारच्या गोष्टी सैतानी असण्याची शक्यता होती. माझ्या मते देवानेच हा इशारा दिला होता. ती जर एक नीतिमान स्त्री असती तर तिने येशूविषयी चौकशी करून त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवली असते. तथापि तिने तसे केले नाही. ती केवळ अंधश्रद्धाळू होती आणि तिने आपल्या पतीला येशूशी कोणताही संबंध न ठेवण्याबद्दल सांगितले. पुढे जाऊया 20वं वचन. इकडे मुख्य याजक व वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. हे पहा, ते धार्मिक पुढारी स्वतःच धूर्त राजकारणी होते. ते गर्दीत फिरून म्हणत होते बरब्बाला सोडावे आणि येशूचा नाश करावा अशी मागणी करा. 21वं वचन. सुभेदाराने त्यांना विचारले, तुमच्याकरिता या दोघातून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बरब्बाला. पिलात थक्क झाला. धर्म इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो हे त्याला माहीत नव्हते. 22वं वचन. पिलाताने त्यांना म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? ते म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. रोमी न्यायाधीशाने एखाद्या कैद्याबद्दल जमावाला विचारणे किती विचित्र वाटते. पिलात स्वतः न्यायाधीश होता. निर्णय त्यानेच घ्यायला हवा होता. योहानकृत शुभवर्तमान सांगते की पिलात वारंवार येशूला न्यायसभेत आत बोलावून खाजगीत प्रश्न विचारित होता. जणू तो म्हणत होता, येशू, तू मला थोडे सहकार्य केलेस तर मी तुला या संकटातून सोडवू शकतो आणि मलाही या अडचणीतून बाहेर पडता येईल. पण प्रभू येशूने स्वतःचा बचाव केला नाही. या खोट्या चौकशीकडे पाहिले तर असे जाणवते की प्रत्यक्षात पिलातच कसोटीवर होता आणि येशूच खरा न्यायाधीश होता.
पिलाताला येशूबद्दल निर्णय घ्यावाच लागणार होता. म्हणून त्याने जमाला विचारले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? त्यावर लोकांनी संतापाने उत्तर दिले, त्याला वधस्तंभावर खिळा. पुढे जाऊया. 23वे वचन. तो म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. जमावाकडे कधीच कारण नसते. 24वे वचन आपण पाहू. यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. पिलाताने पाण्याचे भांडे मागवले आणि आपले हात धुतले आणि असे जाहीर केले की येशूच्या वधस्तंभाशी त्याचा काहीही संबंध राहणार नाही. पण ते इतके सोपे नव्हते. त्याला एक निर्णय घ्यावा लागला. प्रत्येक माणसाला घ्यावा लागतो. जॉन न्यूटन लिहितात, तुम्ही ख्रिस्ताविषयी काय विचार करता? ही एक परीक्षा आहे, जी तुमची स्थिती आणि तुमची योजना या दोन्हींची परीक्षा घेते. तुम्ही इतर बाबतीत बरोबर असू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्याविषयी योग्य रीतीने विचार करत नाही. पिलाताने जरी आपले हात धुतले तरी यातील कटू विडंबना ही आहे की चर्चच्या सर्वात जुन्या विश्वासांगीकारात असे शब्द आहेत, पंत पिलाताच्या अधिपत्याखाली ज्याला वधस्तंभी दिले. त्याने आपले हात कितीही धुतले तरी येशूचे रक्त त्याच्या हातांवर होतेच. 25वे वचन. सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो. दुर्दैवाने तसेच घडले आहे आणि ते तसे दाखवून देता येते. 26वे वचन. तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. पिलात स्वतः इतक्या खालच्या पातळीवर जायला तयार होता. त्याला एक निर्णय घ्यावा लागला आणि त्याचा निर्णय अर्थातच अस्वीकाराचा होता. पुढे जाऊया. 27वे वचन. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. शिपायांना त्याच्याशी हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य होते. तो त्या क्रूर जमावासाठी एक खेळणे बनला होता. यावेळेस आपण वाचूया 28 आणि 29 वचने. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे येहुद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. त्यांनी त्याचा जो छळ केला तो अत्यंत भयानक होता. 30वे वचन आपण पाहू. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी त्याची क्रूर थट्टा केली. तो आता मरणारच आहे म्हणून त्याच्यावर हवे ते अत्याचार करण्याची त्यांना मोकळीक मिळाली होती. त्यांनी हॉट हँड नावाचा एक निर्दयी रोमी खेळ त्याच्याबरोबर खेळले. शिपाई कैद्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधत आणि त्यांच्यापैकी एक जण सोडून बाकी सर्वजण त्याला जोरात मारत. नंतर पट्टी सोडून त्याला कोणी मारले नाही हे त्याला ओळखायला सांगत असत. कैदी ते कधीच ओळखू शकत नसे. असे वारंवार मारून ते कैद्याला पूर्णपणे विद्रूप करत. माझ्या मते प्रभू येशू इतका जखमी व विद्रूप झाला होता की त्याला ओळखणे कठीण झाले असते. म्हणूनच यशया याचा 52वा अध्याय आणि 14 वचनामध्ये म्हटले आहे, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप होता. 31 आणि 32 वचनात आपण वाचूया. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले. ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी कुरणेकर मनुष्य त्यांना आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. प्रभू येशूला अत्यंत अपमान आणि अकल्पनीय दुःख सहन करावे लागले. शिपायांनी केलेल्या क्रूर अत्याचारांमुळे तो इतका अशक्त झाला होता की त्याला स्वतःचा वधस्तंभ उचलून नेणेही कठीण झाले होते असे दिसते. 33वे वचन आपण पाहूया.
मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्या ठिकाणाची ओळख बहुधा गॉर्डन्स कॅल्वरी म्हणून केली जाते. हे नाव जनरल चार्ल्स जॉर्ज गॉर्डन यांच्या नावावरून पडले, कारण त्यांनी तेच गुलगुथाचे संभाव्य ठिकाण असल्याचे सुचवले होते. इतकी वर्षे लोटल्यानंतर आणि येरुशलेम शहरात झालेल्या अनेक बदलांमुळे निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे. तरी सुद्धा गॉर्डन यांनी निवडलेले ठिकाण पवित्र शास्त्रातील गुलगुथाच्या वर्णनाशी बरेच जुळते. ते ठिकाण कवटीसारखे दिसते. पुढे आपण जाऊया. 34वे वचन. त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. हे वचन म्हणजे स्तोत्र 69 आणि 21 या वचनात केलेल्या भविष्यवाणीची पूर्तता आहे. आपण ते वचन वाचूया. त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आम दिली. वाचूया आपण 35वे वचन. त्याला वधस्तंभावर खेळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. जे संदेष्टाने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ते असे की त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. ही भविष्यवाणी स्तोत्र 22 आणि 18 या वचनामध्ये आढळते आणि ती वधस्तंभावर खिळून होणाऱ्या मृत्यूचे एक जिवंत चित्र आपल्या पुढे उभे करते. आपण ते वचन वाचूया. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. पुढे आपण जाऊया. 36वे वचन. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. माझ्या मते येथे आपण मानवजातीची सर्वात खालची अवस्था पाहतो. माणूस किती अधपतन पाहू शकतो हे पाहण्यासाठी तुम्हाला तुरुंगात किंवा गुन्हेगारांच्या वस्तीत जाण्याची गरज नाही. ते येथेच दिसते. तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. माझ्या विश्वासानुसार त्या गर्दीत प्रेषित पौल म्हणजेच तार्सचा शौलही उपस्थित होता. नंतर त्याने 1 तिमोथेय याचा 1 अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे, स्वतःला पापी लोकांपैकी मुख्य असे संबोधलेले आहे. माझ्या मते त्याने असे म्हटले कारण त्याला स्वतःच्या पापाची खरी जाणीव झाली होती. पुढे आपण जाऊया. 37 ते 40 ही वचनं आपण वाचणार आहोत. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा, हा यहुद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळले आणि जवळून जाणारे येणारे डोकी डोलवत त्याची अशी निंदा करत होते की, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. येथे हे लक्षात घ्या की त्यांनी एक शंका उपस्थित केली, जर तू देवाचा पुत्र असशील. त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की नेमका तो देवाचा पुत्र असल्यामुळेच तो वधस्तंभावरून खाली उतरणार नव्हता. त्या क्षणी त्याला काहीही सिद्ध करायची आवश्यकता नव्हती. तो तेथे जगाच्या पापांसाठी आपला प्राण देत होता. पुढे आपण जाऊया. 41वे वचन. तसेच मुख्य याजकही शास्त्री व वडील यांच्या बरोबरीने थट्टा करत म्हणाले, तुम्हाला वाटेल की या क्रूर लोकांनी येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर आता ते घरी जातील आणि त्याला शांतीने मरू देतील, पण तसे झाले नाही. त्याच्या शरीरात अजून प्राण शिल्लक होता म्हणून ते तिथेच थांबले आणि त्याची थट्टा व चेष्टा करत राहिले. पुढे आपण जाऊया. 42वे वचन. त्याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्रायलचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. त्याने दुसऱ्यांना वाचवले पण स्वतःला वाचू शकत नाही. हे विधान एका अर्थाने सत्य होते, कारण मानवाच्या तारणासाठी येशूला वधस्तंभावर मरणे आवश्यक होते. जर तो खाली उतरला असता तर पापांची शिक्षा मानवांनाच भोगावी लागली असते. ख्रिस्ताने दोषी मानवांच्या जागी स्वतःला अर्पण केले, जसे त्याने बरब्बाच्या जागी स्वतःला दिले. लोक म्हणाले की तो खाली उतरला तर ते विश्वास ठेवतील, पण तो उतरला असता तरी त्यांनी विश्वास ठेवला नसता. पुढे आपण जाऊया. 43वे वचन. तो देवावर भरोसा ठेवतो. तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे.
तुम्ही पाहू शकता की येशूने देवत्वाचा दावा केला हे त्या जमावाला समजले होते. पुढे आपण जाऊया. 44वे वचन. जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मत्तय आपले लक्ष त्या चोरांकडे वेधतो ज्यांना त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले होते आणि त्यांनी धार्मिक पुढाऱ्यांबरोबर मिळून त्याची थट्टा केली. तो आपले लक्ष या वस्तुस्थितीकडे वेधत नाही की त्या चोरांपैकी एक चोर शेवटी येशूकडे वळला. मत्तेमध्ये सादर केलेले राज्य याच पृथ्वीवर असेल आणि पश्चाताप करणारा तो चोर त्याच दिवशी ख्रिस्ताबरोबर सुखलोकात गेला. 45वे वचन आपण वाचूया. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. आपल्या प्रभूला सकाळी 9 वाजता वधस्तंभावर खिळण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत मानवाने देवाच्या पुत्राचा करता येईल तितका छळ केला. मग दुपारी अंधार पसरला आणि तो वधस्तंभ वेदी बनला जिथे जगाचे पाप दूर करणारा देवाचा कोकरा अर्पण करण्यात आला. 46वे वचन. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्तोत्र 22:1 या वचनामध्ये आढळते. आपण ते वचन वाचूया. त्याची सुरुवात अशा शब्दांनी होते, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. जेव्हा माझे आणि तुमचे पाप येशूवर लादले गेले तेव्हा देवाला त्याच्यापासून दूर व्हावे लागले. आपल्या तारणाऱ्याला आपले पाप वाहण्यासाठी मृत्यू स्वीकारावा लागला. पुढे आपण जाऊया. 47 आणि 48 वचने. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंब्याने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखण्यास दिला. का? तर भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी. आपण स्तोत्र 69:21 हे वचन वाचूया. त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, ताण भागवण्यास मला आम दिले. पुढे जाऊया. 49 आणि 50 वचने. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. त्याचा मृत्यू कसा झाला याकडे लक्ष द्या. त्याने प्राण सोडला म्हणजेच त्याने आपल्या आत्म्याला निरोप दिला. अनेकदा पाळक वर्गाला मरणासन्न व्यक्तीचा घरघर आवाज ऐकायला मिळतो. ती शेवटचा श्वास घेण्यासाठी चाललेली धडपड, ज्याची आपण सर्वजण इतकी तीव्रतेने इच्छा बाळगतो. आपल्या प्रभूचा अंत मात्र तशा प्रकारे झाला नाही. त्याने स्वतःच्या आत्म्याला निरोप दिला. त्याने स्वेच्छेने प्राण सोडला. प्रियानो, आपण येथे थांबणार आहोत, परंतु आपण हा विचार करू की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचे कारण काय होते. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आज आम्हाला पुन्हा एकदा तू दाखवून दिलेला आहेस. आमच्या पापांमुळे प्रभू येशूला त्या वधस्तंभावरती जावं लागलं. त्यांनी ते मुकाट्याने सर्व काही सहन केलं केवळ आमच्या पापांसाठी, आणि तुझं आज्ञापालन करण्याच्या दृष्टीनं त्याने सर्व काही केलं. होय प्रभूजी, आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो. प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, आमच्यातील पापाचा लवलेश तू काढून टाक आणि बाबा तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी तू आम्हाला पवित्र आणि शुद्ध असं कर. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. या वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. प्रभु मज साथी हो, दुखी बहु
प्रियांनो, आजच्या भागातून आपण प्रभू येशूच्या महान बलिदानाचे दर्शन घेतले. क्रूसावर येशूने सहन केलेल्या वेदना आपल्याला दाखवतात की देव मानवावर किती प्रेम करतो. तो निष्पाप असूनही आपल्या पापांसाठी मरण पत्कारतो, जेणेकरून आपण तारण प्राप्त करू शकू. लोकांनी त्याची थट्टा केली, त्याला नाकारले, पण तरीही येशूने प्रेम आणि आज्ञाधारकपणा सोडला नाही. क्रूस हा पराभवाचा नाही, तर प्रेम, क्षमा आणि विजयाचा चिन्ह आहे. या भागातून आपल्यासाठी एक गहन संदेश आहे. येशूने आपल्यासाठी आपले सर्व काही दिले, म्हणून आपणही आपले जीवन त्याच्यासाठी समर्पित करावे. जर आज आपण दुःख, नकार किंवा संघर्षातून जात असाल तर क्रूसाकडे पहा, कारण तेथे आपल्यासाठी आशा, क्षमा आणि नवीन जीवन उपलब्ध आहे. पुढील भागात आपण येशूच्या मृत्यूनंतर घडलेल्या अद्भुत घटनांचा आणि त्याच्या नवीन जीवनांचा आशेचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत प्रभूच्या प्रेमात स्थिर राहा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनातून त्याची महिमा प्रगट करा. देवाची कृपा, शांती आणि सामर्थ्य सदैव आपल्याबरोबर राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे असे येशूने म्हटले. आजचा प्रश्न, येशूचा वधस्तंभ वाहण्याकरता कोणास वेठीस धरले? ए. शिमोन पेत्र, बी. शिमोन कुष्ठरोगी, सी. शिमोन कुरेनेकर, डी. कोणालाच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.